नमस्कार. माझी तुझी रेशीमगाठ या झी मराठीवरील मालिकेमुळे प्रार्थना बराच काळ चर्चेत होती. पवित्र रिश्त्यासारख्या गाजलेल्या मालिकेतून पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची एक वेगळीच ओळख मिळवली आहे. तसेच कॉफी आणि बरंच काही हा तिचा सिनेमाही खूपच गाजलेला होता. काही वर्षांपूर्वी तिने शहर मुंबई सोडलेलं होतं आणि तिच्या कुटुंबासोबत ती कायमची अलिबागला शिफ्ट झाली. यामागचं कारण तिने एका मुलाखतीमध्ये शेअर केलंय. नुकतंच तिने एका मुलाखतीला हजेरी लावली होती. तिने मुंबई सोडून अलिबागला जाण्याचा निर्णय का घेतला या प्रश्नांचं उत्तर देताना ती म्हणते, अलिबागला आमची खूप जागा आहे. माझ्या नवऱ्याच्या अभिच्या आजोबांची जागा होती. कोविडच्या 2 वर्षाआधी आम्ही ठरवलं की ती जागा आपण डेव्हलप करूया. त्यानंतर रोरो बोट सुरू झाली. तिथे घोडे, कुत्रे असे प्राणी आम्ही खूप पाळले आहेत. त्यामुळे अभिला आठवड्यातून 4 दिवस तिथे जावं लागायचं. मी जेव्हा जुहूला राहायचे, माझी त्यावेळी मालिका सुरू होती, त्यामुळे मला इथेच राहावं लागायचं. त्यामुळे आम्ही मग ठरवलं की आपण तिकडेच शिफ्ट होऊया. आणि त्यानंतर असं वाटायचं, अरे मुंबईत तशी मजा नाही. सतत गर्दी, वाहतूक कोंडी, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं, यामुळे स्वतःला कुठेतरी वेळ देताच येत नव्हता. ती म्हणते की अलिबागला जाऊन समाधान मिळेल असं वाटतं. त्यामुळे आम्ही अलिबागला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. तसेच मूल न होऊ देण्याच्या निर्णयावर ती म्हणते, मला कायमच मूल नको होतं. त्याऐवजी मला खूप पेट हवे होते. जेव्हा माझं अभिशी लग्न ठरलं तेव्हा त्याची हीच इच्छा असल्याचं मला समजलं आणि आम्ही मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला. नमस्कार. फिल्म इंडस्ट्रीचं आणखीन एक नाव म्हणजे ग्लॅमरस वर्ल्ड, ज्याचं ग्लॅमर पाहून कुणीही आकर्षित होतं. असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी अभिनयाच्या जगात येण्यासाठी चांगल्या नोकऱ्याही नाकारल्या आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अशी एक अभिनेत्री आहे जिने चकचकीत आणि ग्लॅमरची दुनिया सोडून IAS अधिकारी ती बनली आहे. ही अभिनेत्री अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये सुद्धा दिसली आहे. तर चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री. तर मित्रांनो, ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहे ती कन्नड अभिनेत्री HS कीर्तना आहे. कीर्तनाने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. तसेच HS कीर्तनासाठी अभिनेत्री बनण्यापासून ते IAS अधिकारी होण्याचा प्रवास हा सोपान होता. पहिल्या प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, पण HS कीर्तनाने तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम सुरूच ठेवले आणि अखेर 6व्या प्रयत्नात तिने UPSC परीक्षा एअर 167 सह उत्तीर्ण केली आहे आणि पहिल्याच प्रयत्नात कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात प्रवेश मिळवला. सहाय्यक आयुक्त पद IAS अधिकारी होण्यापूर्वी HS कीर्तना यांनी 2011 मध्ये कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षा दिली होती आणि यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण देखील केली होती. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने 2 वर्ष KAS अधिकारी म्हणून काम केले आणि शेवटी UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन ती आता IAS अधिकारी बनली आहे. नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अर्जुन आणि सायलीच्या नात्यातील गोडवा पाहायला मिळणार आहे. याआधी देखील अस्मिताने सायलीला मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला, मात्र अर्जुनने तिला चांगलाच खडसावलं आहे. मात्र इतकं होऊनही अस्मिता पुन्हा सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता पुन्हा एकदा अर्जुन आपल्या बायकोची बाजू घेण्यासाठी सज्ज होणार आहे. अर्जुनच्या मित्रांनी नुकतंच एका रियुनियन प्लॅन केला आहे. या रियुनियनमध्ये अर्जुन देखील मित्रांना भेटायला जाणार आहे. यावेळी अर्जुन सायलीला घेऊन जाणार का असा खोचक प्रश्न अस्मिताने केला होता. यावर अर्जुनने तिला चांगलेच बोल सुनावले आहे. ही सायली त्या शिकलेल्या वकिलांमध्ये जाऊन काय बोलणार ते सगळे वकील चर्चा करत असतील. त्यांच्यात हिला काय बोलायला जमणार आहे आणि हिला त्यांच्याशी बोलता येत नाही हे बघून सगळ्यांना कळणार की अर्जुनची बायको ही त्याला मॅचिंग नाही. सगळ्यांमध्ये त्याचं हसं होईल. तसेच यावर अर्जुनने तिला खडसावत म्हटलं होतं की मॅचिंग करायला ते काही कपडे नाहीत, ती माझी बायको आहे आणि या नात्याने सायली माझ्यासोबत रियुनियन सोडायला नक्की येणार. मी सायलीला माझ्यासोबतच घेऊन जाणार. हे ऐकल्यानंतर अस्मिता गप्पच झाली. तसेच आता अर्जुन तिथे येऊन सायलीच्या डोळ्यातलं पाणी पाहून सायलीला काय झालं असं विचारतो आणि यानंतर सायली घडला प्रकार अर्जुनला सांगते. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मी असं कसं करू शकेल, मला तुमची लाज वाटते का, हे कधीही शक्य होणार नाही. उलट मी इतका आनंदी आहे की माझ्या सगळ्या मित्रांना कधी सांगतो की माझी बायको लाखात एक आहे असं मला